जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही, किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही, किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर याच्यासाठी करायचं आहे की तुम्हाला पुढील व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे शाक्यसिंह शाक्यमुनी, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंग. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय. निब्बाणासारखे दुसरे परम सुख कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धांचे वचन होते. याच्यामध्ये आपण बघितलं निब्बाणामध्ये की बुद्धपूर्वकालीन लोक जो निब्बाणाचा अर्थ लावत होते तो म्हणजे आत्म्याचा मोक्ष असा अर्थ लावत होते, परंतु भगवान बुद्धांनी जो निब्बाणाचा अर्थ सांगितला तो त्यापेक्षा अगदी निराळा, अगदी विरुद्ध असा होता. इंद्रिय भुकेचे शमन करणे म्हणजे त्या इंद्रियांच्या अधिक भुकेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. म्हणजे आपल्या ऐहिक ज्या गरजा असतात किंवा ऐहिक जी भूक असते किंवा ज्या तृष्णा असतात त्या तृष्णेला आपण जेवढं प्रोत्साहन देऊ, जेवढं त्याचं शमन करू तेवढं त्याला अधिक प्रोत्साहन मिळत असतं. त्यांच्या निब्बाण कल्पनेमध्ये 3 विचारांचा अंतर्भाव होता. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्यांचे सुख, जिवंतपणी सर्व संसारात असताना मिळणारे सुख आणि तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधने. हा निब्बाणाच्या कल्पनेतील 3 विचार भगवान बुद्धांचे होते. भगवान बुद्ध हे म्हणत होते की चक्षु इंद्रिय जळत आहे, रूप जळत आहे. म्हणजे चक्षु इंद्रिय आपण डोळ्यांनी जे जे पाहतो ते सर्व जळत आहे. आपण कानाने जे जे ऐकतो ते सर्व जळत आहे. आणि हे कशामुळे जळत आहेत तर ते रागाने, मोहाग्नीने, जरा, जन्म, मृत्यू, दुःख आणि दौर्मन प्रमाणे उपासायास ते जळत आहेत. नंतर आपण बघितलं की राग, लोभ, मोह यांचा पूर्ण उच्छेद झाला तर तो माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही आणि इतरांच्या दुःखाने सुद्धा
दुःखी होत नाही, म्हणजेच त्याला निब्बाण प्राप्त होते. भगवान बुद्धांनी ह्या विकारांना 3 वर्गामध्ये वाटलेले आहे. राग, द्वेष, लोभ हे जे विकार आहेत याला 3 वर्गामध्ये भगवान बुद्धांनी वाटलेले आहे. पहिल्या विकारात आहे कामुकता आणि लोभ, दुसऱ्या विकारात आहे घृणा, क्रोध आणि द्वेष, आणि तिसऱ्या विकारामध्ये आहे अविद्येतून उद्भवणारी जडता, मूर्खता आणि मूढता, म्हणजेच मोह, माया आणि दोष हे त्याच्यामध्ये येतात. पहिल्या राग आणि द्वेष हा अग्नीचा संबंध माणसाच्या या भावनांची आणि त्या दृष्टिकोनांची आहे जो दुसऱ्यांच्या संबंधी. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी हा मोह यांच्या संबंध, जे सर्व विचार सत्यापासून भिन्न आणि विरुक्त असतात. एका प्रवचनामध्ये सारिपुत्त यांनी सांगितलेलं आहे निब्बाणाचा अर्थ म्हणजे काय. त्यांनी विचारलं निब्बाण म्हणजे काय, तर सारिपुत्तानं उत्तर दिलं होतं की भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग अंगीकारणे म्हणजेच निब्बाण होय, त्याशिवाय दुसरा तिसरा काहीच नाही. भगवान बुद्धांनी उत्तर दिलं की निब्बाण म्हणजे रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी संपूर्णपणे विझवून टाकणे. आणि दुसरा अर्थ आहे त्याचा की निर्दोष जीवनाचेच दुसरे नाव हे निर्वाण आहे. आज आपण बघणार आहोत 4 तृष्णेचा त्याग म्हणजेच धम्म होय. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य, आणि सर्वात मौल्यवान धन कोणतं असेल तर ते आहे मनाचा संतोष, मनाचं समाधान. सर्वात लाभदायक गोष्ट या जगामध्ये आहे आरोग्य, आणि दुसरं सर्वात मौल्यवान धन जर माणसाला लाभलेलं असेल तर ते आहे समाधान आणि संतोष. या संतोषी वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे भगवान बुद्धाच्या शिकवणीच्या विरुद्ध ठरेल. निर्धन लोक धन्य होत असे भगवान बुद्धांनी कधीही म्हटलेले नाही. संतोषी वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे. परिस्थिती पुढे तुम्ही शरणागती मानू नका, कारण तसा अर्थ करणे हे भगवान बुद्धाच्या विरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य आहेत असे भगवान बुद्धांनी कधी म्हटले नाही की जे गरीब आहे, पीडित आहे ते धन्य आहे असे त्यांनी कधीही म्हटलेले नाही. पीडितांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे सुद्धा भगवान बुद्धांनी कधीही सांगितले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करत असत. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपट पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजेच उत्साहवर्धक, उत्साहपूर्वक, सातत्याने, लवचिकपणे नेहमी करता ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करत असत. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रठ्ठपाल म्हणतात, माझ्या समोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ
धन जमविण्याच्या उद्योगामध्ये गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. त्यांची हाव, त्यांचा मोह, त्यांना जो लोभ झालेला आहे, श्रीमंतीचा जो मोह झालेला आहे, तो त्यांचा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्य समुद्रापर्यंत पसरलेली असतात, त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे व त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नाहीशी होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडत असतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात आजपर्यंत पडलेले नाही. महानिदान सूत्रात भगवान बुद्धांनी आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितलेली आहे. ते म्हणतात की आनंदा, लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसान होत असते, त्या इच्छेचे संपत्ती मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसान जेव्हा होते, तेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसटून द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते आणि तेव्हा त्या इच्छेलाच लोभ असे आपण म्हणतो. लाभाच्या इच्छेने जी तृष्णा निर्माण होते आणि जे मिळवलेलं आहे त्यापेक्षा अधिक अधिक मिळवण्याची, अधिक संपत्ती मिळवण्याची आणि त्यावर आपलं स्वामित्व मिळवण्याची जी माणसाची इच्छा असते, ते स्वामित्व, संपत्तीचे स्वामित्व आपल्या हातातून सुटू नये आणि असा चिवटपणा जी इच्छा धारण करते, तेव्हा त्या इच्छेला लोभ असे म्हणतात. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहण्याची आवश्यकता आहे. या तृष्णेला किंवा या लोभाला संयुक्त किंवा संयत ठेवण्याची काय आवश्यकता आहे? भगवान बुद्ध स्थविर आनंदांना सांगतात, पुष्कळच गोष्टी, दृष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. जसे मारामारी होते, आघात होतात, भांडणं होतात, वाद प्रतिवाद होतात, झगडे होतात, निंदा होते आणि असत्य बोलणे सुद्धा होते. या सर्वांचे मूळ जे आहे ते तृष्णा आहे अथवा लोभ, मोह, माया हे आहेत. वर्ग कलहाचे हे यथायोग्य विश्लेषण आहे, यात कसलीही शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर त्यांनी भर दिलेला आहे. सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान गोष्ट जी आहे, सर्वात मौल्यवान धन जे आहे ते संतोष आहे, समाधान आहे. 5 संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू ह्या अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतित्य समुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व हे अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंच्या अनित्यतेची गोष्ट बौद्ध तत्ववेत्ता असंग
याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे. असंग असे म्हणतो की सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होत असतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. जेव्हा हेतू आणि प्रत्ययांचा उच्छेद होतो तेव्हा वस्तूंचे अस्तित्व उरत नाही, शिल्लक राहत नाही. जेव्हा हा हेतू आणि त्यांचा प्रत्ययांचा उच्छेद होतो तेव्हा त्या वस्तूचे अस्तित्व उरत नाही. सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी, आग, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय. सजीव प्राण्यांचे जे शरीर आहे ते पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 महाभूतांचा तो परिणाम आहे. आणि या 4 महाभूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. हे जे वरील घटक आहेत हे जे 4 महाभूत आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू हे जर वेगवेगळे झाले तर तेथे हा प्राणी उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू ही अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्यांच्या अनित्यतेची सर्वश्रेष्ठ व्याख्या अशी करता येईल. तो नाही, तो होत नाही. तो होत आहे, तो घडत आहे या शब्दामध्ये आपल्याला करता येईल. अनित्यतेची व्याख्या म्हणजे परिवर्तनशील म्हणजे त्यामध्ये परिवर्तन हे घडत असते. म्हणजे ती जी वस्तू आहे ती नसून ती होत आहे, ती घडत आहे. हा अनित्यतेचा अर्थ सजीव प्राण्यांच्या बाबतीत सांगितलेला आहे. ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी आता वर्तमान काळात करीत नाही आणि तोच भविष्य काळात सुद्धा करणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही, कारण प्रतिक्षणी तो बदलत असतो. आपण डॉक्टरांकडे गेलो तर आपल्याला समजते की आपल्या शरीरामध्ये रोज बदल घडत असतात. म्हणजे काल ज्या पेशी आपल्या शरीरामध्ये होत्या त्या काही काळानंतर नष्ट होतात आणि पुन्हा नवीन पेशी तयार होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा निरंतर परिवर्तनशील आणि निरंतर संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. आपण जीवन जगत असताना तो प्राणी तोच असू शकत नाही कोणत्याही 2 क्षणी. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू असा आहे की सामान्य माणसाला समजायला थोडा कठीण आहे. तो परिवर्तनशील असल्यामुळे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे, त्यामध्ये काहीतरी घडत आहे, हे समजावयास तेवढे सोपे नाही. हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर असे आहे. सर्वच काही परिवर्तनशील अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. परिवर्तन हे कसे शक्य आहे
तर भगवान बुद्ध असे उत्तर देतात की सर्वच काही अनित्य असल्यामुळे ते शक्य आहे. ह्याच अनित्यतेच्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचे रूप उदयास आलेले आहे. म्हणजे बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे निषेध नव्हे. अनास्तित्ववाद अनअस्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच आहे की ह्या ऐहिक जगामध्ये प्रत्येक क्षणी माणसामध्ये, प्राण्यामध्ये, कुठल्याही सजीव प्राण्यांमध्ये परिवर्तन हे चालू आहे, बदल हे घडत आहेत. जिवंत असताना तो सारखा बदलत आहे, त्याच्यामध्ये काहीतरी घडत आहे. शून्यतेमुळेच जगात सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय जगात काहीही शक्य झाले नसते. भगवान बुद्धाचा शून्यवाद म्हणतो की जगात सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय या जगामध्ये काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या गोष्टी सुद्धा अवलंबून असतात. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व त्या अपरिवर्तनशील जर असत्या, तर एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये जीवनाचे जे उत्क्रम होते, जी उत्क्रांती होते, जी वाढ होते, जे बदल घडतात आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे तो तेथेच थांबला असता. विकास होणे सुद्धा थांबले असते. कोणत्याही वस्तूमध्ये कसलेही परिवर्तन झाले नसते. कुणाचीही कसलीही उन्नती प्रगती झाली नसती आणि ते होणे शक्य सुद्धा झाले नसते जर शून्यत्व उपलब्ध नसते तर. जर सगळ्या गोष्टी ह्या जशाच्या तशा असत्या, परिवर्तनशील नसत्या, तर सगळी प्रगती थांबली असती. जर मनुष्य प्राणी मरणशील अथवा परिवर्तनशील नसता, जर मनुष्याला मरण नसते, सजीवांना जर मरण नसते, ते जर परिवर्तनशील नसते आणि एका स्थितीत जशाच्या तशा सगळ्या वस्तू जर राहिल्या असत्या, तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानव जातीची प्रगती ही खुंटली असती. मानव जातीचा विकास झाला नसता. ते सगळे जग जिथल्या तिथं थांबले असते. शून्य म्हणजे अभाव असे मानले तर मोठीच बिकट परिस्थिती उद्भवते. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला लांबी आणि रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा आहे की सर्व वस्तू ह्या परिवर्तनशील आहे. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतापासून आपण काय बोध घ्यावयाचा आहे? कोणता बोध घ्यावयाचा आहे? हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून आपल्याला जी शिकवण मिळते ती साधी सोपी आहे. कोणत्याही वस्तूमध्ये तुम्ही आसक्ती बाळगू नका. कोणत्याही वस्तूची इच्छा धरू नका.
कोणत्याही वस्तूबद्दल आसक्ती बाळगू नका, कोणत्याही गोष्टीची मोह आणि लोभ करू नका. लोकांनी हे अनासक्ती, मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी ठेवावे. आसक्ती ठेवू नये, तर अनासक्ती ठेवा. जसं कोणत्या कोणत्या वस्तूबद्दल, तर आपले जे नातेवाईक असतील त्यांच्याबद्दल, आपली जी संपत्ती असतील त्यांच्याबद्दल, आपले जे मित्र असतील त्यांच्याबद्दल आपण अनासक्ती ठेवावी, आसक्ती ठेवू नये. अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धांनी म्हटले आहे की सर्व गोष्टी, सर्व वस्तू ह्या अनित्य आहेत. 6 कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, हे मानणे म्हणजेच धम्म होय. 6वा पाठ आहे आपला, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे, हे मानणे म्हणजेच धम्म होय. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, नियम आहे. काही घटनांनी ती सिद्ध होते. जो निसर्ग आपल्याला दिसतो ती एक प्रकारची सुव्यवस्था आहे. त्यामध्ये काही नियम आहेत आणि या घटनांनी आपल्याला ते सिद्ध होते. जसे आकाशातील ग्रहकोलांच्या व नक्षत्रांच्या चलनवलनात एक प्रकारची सुव्यवस्था असते, एक प्रकारचा नियम असतो. ऋतुचक्रामध्येही आपण बघाल तर त्याच्यामध्येही सुव्यवस्था आहे. जसे आधी उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो. हे ऋतुचक्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नियम आहेत. वृक्षापासून फळे उत्पन्न होतात, फळापासून परत बीज निर्माण होते आणि यातही एक प्रकारचा नियम आहे. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेलाच बीज नियमन किंवा आणि ऋतू नियमन इत्यादी असे म्हणतात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे का? आणि जर तो असेल, निसर्गाने जो नियम लावलेला आहे तो जर समाजाने अंगीकारला, जर तो असेल तर तो कसा उत्पन्न झाला, तो नियम कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, जो समाज, जी मानवजात ही ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवते, त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचाच परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आहे आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा देखील कर्ता धर्ता ईश्वरच आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञा स्वरूप आहेत. माणसाला आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनानेच जगाचा हा जो नैतिक क्रम आहे तो ईश्वराच्या आज्ञेप्रमाणेच चालू राहतो. जी नैतिक व्यवस्था आहे ती ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे ते लोक जे ईश्वराला मानतात ते मानतात. त्यांचा असे म्हणणे आहे. परंतु ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल. ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत देखील जर ईश्वरच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल, तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था, इतकी अराजकता,
इतकी अमानुषकी का आढळते? ह्या ईश्वरी नियमाच्या मागे अशी कोणती शक्ती आहे? या ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर कोणता अधिकार आहे? या ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर कोणता अधिकार आहे? हे संयुक्तिक आणि महत्त्वाचे प्रश्न आहे. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात, त्यांच्याजवळ या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कधीही आढळणार नाही. जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे, म्हणजे ईश्वरानेच हे जग निर्माण केलेलं आहे, असे जे लोक मानतात, ते वरील प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. ह्या अडचणी दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला पाहिजे. आता असे म्हटले जाते की निसंदेह परमेश्वराच्या आज्ञेनेच ही सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की ह्या सर्व सृष्टीने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने म्हणजेच परमेश्वराने त्या सर्व सृष्टीला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु त्यानंतर ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत, त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत असेल तर तो सर्व दोष प्रकृतीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर नैतिक व्यवस्थेची जबाबदारी पडत नाही एवढेच, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमांचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा आपल्याला काय उपयोग आहे? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे, अगदी वेगळे आहे. तथागतांचे उत्तर अगदी सोपे आहे. सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो? याचे उत्तर भगवान बुद्धांनी असे दिले की सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळणारा हा ईश्वर नाही, तो कर्म नियम आहे आणि ज्यानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळली जात असते. भगवान बुद्धांनी सांगितलं की हा सृष्टीचा नैतिक क्रम मग कसा राखला जातो? ईश्वर जर चालत नसेल, हा सृष्टीचा नैतिक क्रम ईश्वर जर चालवत नसेल तर मग कोण चालवतो? कसा राखला जातो? तर भगवान बुद्धांनी इथे उत्तर दिलं की सृष्टीची नैतिक व्यवस्था हा ईश्वर सांभाळत नाही, तर तो कर्म नियम सांभाळत आहे आणि ज्याच्यानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळली जात आहे. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असो अथवा वाईट असो, परंतु भगवान बुद्धांच्या मते ती सर्व काही माणसावर अवलंबून आहे, इतर कोणावरही अवलंबून नाही. सृष्टीची जी नैतिक व्यवस्था आहे म्हणजे निसर्ग जो आहे, हा निसर्ग माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे. माणसं जे करतील तशी सृष्टी आपल्याला परिणाम देईल. कारण आहे म्हणूनच त्याचा परिणाम आहे. कारणामागे परिणाम हा आपण टाळू शकत नाही. कारण म्हणजे कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. म्हणून
आपण हाच भाग आता उद्या बघणार आहोत. आजचे प्रश्न. धम्मपदामध्ये भगवान बुद्धांनी कोणता संदेश दिलेला आहे? निर्धन लोक श्रेष्ठ आहे असे भगवान बुद्धांनी कधीही सांगितलेले नाही. तो शब्द स्पष्ट करून सांगा. पुढील प्रश्न. भगवान बुद्धांचा शून्यवाद स्पष्ट करून सांगा. सजीव प्राण्यांचे शरीर कोणत्या महाभूतांनी बनलेले आहे? तिसरा प्रश्न. असंग यांचे अनित्य या शब्दाबाबत काय म्हणणे होते? पुढील प्रश्न. अनित्य या शब्दाचा अर्थ किंवा याची व्याख्या सांगा. कविवर्य वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आमच्या चॅनलवर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जबरदस्त कव्वाली सादर होणार आहे, रिलीज केल्या जाणार आहे. तरी त्या कव्वालीची संकल्पना व निर्मिती विशाखा सावंग यांची असून कव्वालीचे गीतकार हे माननीय आदरणीय अरुणजी सावंग असून प्रसिद्ध सिनेगायक महेंद्र सावंग यांनी गायली आहे. यानंतर पुढील काळात सुद्धा बाबासाहेबांच्या अनेक गाण्यांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. तरी सर्व धम्मप्रेमींनी यांचा लाभ घ्यावा ही विनंती. जय. बात मेरे जब लिखना किताबों में तुम, बात मेरे जब लिखना किताबों में तुम, लिखना मुझको भी मगा